नमस्कार मित्रांनो, मी शिवाजी गावडे, आपला मराठी विषय शिक्षक. मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 6वा, त्याचं नाव आहे चुडीवाला, हा पाठ पाहणार आहोत. या पाठाचे लेखिका आहेत जयश्री रुईकर. या जयश्री रुईकरांनी आपल्याला या ठिकाणी चुडीवाला या पाठामध्ये अब्दुल नावाच्या एका चुडीवाल्याची कथा सांगितलेली आहे आणि सत्य घटनेवर आधारित हा पाठ आपल्याला दिलेला आहे. या पाठामध्ये अब्दुल नावाचा एक त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा, परंतु त्या ठिकाणी त्यानं आपल्या आयुष्यात कधीही जातीभेद न करता आपल्या समोर असणाऱ्या त्या ठिकाणी व्यक्तीला आपलं मानणारा आणि त्या ठिकाणी सर्वांना मदत करणारा, सहकार्य करणारा असा तो अब्दुल या ठिकाणी आपल्याला पाठात सांगितलेला आहे. तर अब्दुल बांगड्या भरण्याचं काम करत असतो. अब्दुलला एक मुलगा असतो, त्याला पत्नी असते, त्याचं कुटुंब व्यवस्थित चालू असतं. परंतु त्या ठिकाणी डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन नावाच्या एका व्यक्तीचं अमरावतीमध्ये एक फार मोठं तपोवन नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी कुष्ठरोगी महिलांचं त्या ठिकाणी ते पालनपोषण करतात आणि त्या पालनपोषण करणाऱ्या महिलांसाठी त्या ठिकाणी वर्षातून 2 वेळा बांगड्या भरण्यासाठी ते स्वतः डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी बांगड्यावाल्यांना सांगतात. परंतु एकही बांगडीवाला त्या ठिकाणी बांगड्या भरायला जात नाही. आणि मग काय, एके दिवशी अब्दुलला समजतं की त्या ठिकाणी अशा बायकांना बांगड्या भरण्यासाठी जायचं आहे, परंतु तिथं कोणीही जात नाही. तर मग तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अशा कुष्ठरोग पीडित असलेल्या महिलांना त्या ठिकाणी बांगड्या भरायला जातो. वर्षातून 2दा तो एकदा वटसावित्री पौर्णिमेला आणि एकदा त्या ठिकाणी संक्रांतीला, अशा 2 वेळेस तो जाऊन त्या महिलांच्या जीवनात आनंद आणण्याचं काम करत असतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याला त्या महिलेमध्ये आपली आई आणि त्या महिलेमध्ये आपली बहीण दिसत असते आणि यातून तो त्या ठिकाणी अतिशय चांगलं आणि मोठं काम करत असतो. त्या महिलेला माहीत आहे, मला कुष्ठरोग झालेला आहे, माझा मृत्यू 100% होणार आहे. तरीसुद्धा एक दिवस का होईना, परंतु अब्दुल त्यांच्या जीवनात सुखाची आणि समृद्धीची त्या ठिकाणी सुख किंवा समृद्धी आणत होता, आनंद देत होता, सुख देत होता. यामुळे त्या अब्दुलला त्या ठिकाणी डॉक्टर शिवाजीराव उर्फ त्या दाजीसाहेब पटवर्धनांनी अतिशय त्याचा एक अतिथी म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून त्याचा सत्कार केला आणि त्याला खरंच वाटलं की आपण त्या ठिकाणी बांगड्या भरण्याच्या व्यवसायातून खरंच मोठं काम केलं. अशा प्रकारचा एक सत्य घटनेवर आधारित चुडीवाला नावाचा त्या अब्दुलची या ठिकाणी कथा सांगितलेली आहे. आपण त्या ठिकाणी आता लाईन टू लाईन पाहणार आहोत. याच्या लेखिका आहेत जयश्री रुईकर. त्यातलं खरं जे मेन पात्र आहे अब्दुल, त्याची पत्नी शन्नू, त्याचा मुलगा त्या ठिकाणी अनवर आणि त्याचाच एक गावातला दुसरा मित्र बांगड्यावाला, त्या ठिकाणी तो बांगड्यावाला, असे त्या ठिकाणी 4-5 लोकांचा या ठिकाणी संवाद सांगितलेला आहे. चला तर मग आपण आता पाठाकडे जाऊया. मित्रांनो, पाठ सुरू करण्या अगोदर तुम्हाला मी काही ओळी वाचून दाखवेल आणि त्या ओळींचं तुम्हाला मी सविस्तर चर्चा किंवा अर्थ सांगणार आहे. पहा, अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को, क्यों बेटे, जाने दे. आता अब्बाजान मत जाओ तपोवन को असं त्या ठिकाणी त्या मुलाला, अब्दुलच्या मुलाला, त्या ठिकाणी अब्दुलच्या मुलाचा आणि अब्दुलचा संवाद चाललेला आहे. आणि अनवर त्या ठिकाणी अब्दुलला आपल्या वडिलाला सांगतो की आज तुम्ही जाऊ नका तपोवनामध्ये. त्यावेळेस त्यांची पत्नी मध्येच काय म्हणते बघा, जाने दे अनवर, त्यांना काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच आहे. आता पर्वणीच म्हणजे सुखाचा दिवस, समृद्धीचा दिवस, आनंदाचा दिवस, चैतन्याचा दिवस. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुल म्हणतोय जाऊ नका, पण पत्नी म्हणते त्यांना जाऊ द्या. पत्नीच्या पाठीमागं, बोलण्याच्या पाठीमागं राग आहे आणि त्या रागापोटी ती म्हणते जाऊ दे त्यांना, ते काही ऐकणार नाहीत. आणि त्या तपोवनात काय आहे कोणास ठाऊक, काय एवढं महत्त्वाचं आहे, काय त्यांना कळत नाही, सांगितलेलं समजत नाही, त्यांना जायचं तर जाऊ दे. पुढे काय म्हणते बघा, अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या स्वरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली. आपल्या मुलाला ती बिचारी शन्नू, अब्दुलची पत्नी, त्या अनवरची आई, ती सांगते की ठीक आहे, त्यांना जाऊ दे, ते काही ऐकणार नाहीत आपलं आणि त्यांना तपोवनात जाण्यासाठी खूप आनंद होतो. तपोवनात काय आहे कोण जाणे, पण ते आता काय ऐकणार नाहीत, असं ती बोलत होती. पुन्हा काय बोलतोय अनवर बघा, अब्दुल काय म्हणतो पहा, मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचं हे विधान ऐकून तो खेळायला निघून गेला. या ठिकाणी अब्दुल आणि अनवर बोलत असताना पत्नी बोलते, तिघांचा संवाद चालू आहे. परंतु अब्दुलनं ती सर्व त्या ठिकाणी तयारी झालेली आहे, तो निघालेला आहे आणि आपल्या मुलाला म्हणतोय की मी लवकर येईन बेटा. आणि ते ऐकून अनवर खेळायला निघून जातो. आता पुन्हा अब्दुलची पत्नी शन्नू बोलायला सुरुवात करते बघा, आज संक्रांत आहे, त्यात मंगळवार आहे, कितीतरी बायका बांगड्या भरायला येणार, देवीच्या दर्शनाला येणार,
आणि दर्शनाला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आणि आपलं दुकान बंद असणार. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार आणि मग काय, उद्या लगेच त्याच्या घरात नवीन वस्तू येणार. रघुभैयाच्या घरात आणि आपल्या घरात नाही असं त्या ठिकाणी ती बोलते आणि तुम्ही जाऊन बसा तपोवनात. आता रघुभैया या ठिकाणी एक नवीन पात्र या ठिकाणी आले. रघुभैया कोण आहे तर रघुभैया हा अब्दुलचाच एक मित्र आहे. त्याचं पण बांगड्याचं दुकान आहे आणि त्या अब्दुलची पत्नी शन्नू म्हणते की तुम्हाला त्या तपोवनात जायची काही गरज नाही आहे. आज त्या ठिकाणी मंगळवार आहे, त्यात आज संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या दिवशी त्या ठिकाणी गावोगावातून माणसं देवीच्या दर्शनाला येतात. त्यात आपलं बांगड्याचं दुकान बंद राहील आणि बांगड्याचं दुकान बंद राहिल्यानं त्या ठिकाणी आपला धंदा होणार नाही. त्या रघुवयाचा धंदा व्यवस्थित चालणार आहे, त्याला पैसे मिळणार आहेत आणि लगेच त्याच्या घरात एक नवीन वस्तू येणार आहे असं ती बोलते. आणि हे बोलणं ऐकून त्या ठिकाणी अब्दुल चिडतो आणि चिडल्याच्या नंतर तो काय म्हणतोय बघा, चुप बैठ अभी, म्हणजे आता तू गप्प बस असं मोठ्या स्वरात अब्दुल बोलल्याच्या नंतर शन्नू गप्प बसते आणि अब्दुल त्या ठिकाणी उठून पुन्हा काय करतोय बघा, एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलनं पायात चपला सरकवल्या. हे बघा, रस्त्यात कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात चाललो म्हणून, धंद्यावर परिणाम होतो त्याचा. आता या ठिकाणी काय सांगितलंय, अब्दुल चिडलेला आहे, चिडलेला पाहून तीही गप्प बसली, पण जाताना पुन्हा ती बोललीच. काय बोललेली आहे की रस्त्यात कोणी जर तुम्हाला भेटलं बस स्टॉपपर्यंत जाताना की कुठे चालला म्हणून, तर त्यांना सांगू नका. आणि सांगू नका यासाठी की आपल्या व्यवसायावर परिणाम होईल आणि आपल्या व्यवसायावर जर परिणाम झाला तर उद्या आपल्या दुकानात बांगड्या भरायला कोणी येणार नाही आणि त्यानं आपल्या व्यवसायावर, आपल्या त्या बांगड्याच्या धंद्यावर खूप मोठा परिणाम होईल आणि तुम्ही गपचीप जायचे तर तुम्ही जावा असं त्या ठिकाणी पत्नी त्यांना म्हणते. पुढे बघा, अब्दुलनं एकवार आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता, पण तिच्याकडे बघून आज त्याला राग नाही तर तिची कीव आली होती. मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक वेळेस तिचा राग यायचा, परंतु आज त्याला कीव आली होती. कीव येण्याचं कारण असं आहे की आज तिला खरोखरच तिच्या बोलण्यातून त्याचा विषय असणारी एक आस्था, काळजी, आपुलकी, आपलेपणा, जिव्हाळा तिला वाटत होता. आणि तिच्या बोलण्यापाठीमागं आणखीन एक उद्देश होता, जर हे कुष्ठरोग्यांना बांगड्या भरायला जातात आणि उद्या जर अब्दुलला कुष्ठरोग झाला, माझ्या नवऱ्याला, माझ्या पतीला जर कुष्ठरोग झाला तर आमच्याकडे बघायला कोण आहे, या काळजीपोटी ती पत्नी, ती शन्नू बोलत होती. हे अब्दुलला समजलं, परंतु त्या ठिकाणी आता करणार काय, जायचं तर होतंच. पत्नीचंही बरोबर होतं आणि त्याचंही बरोबर होतं. त्यानं सगळं साहित्य घेतलं आणि रस्त्यानं निघाला. पुढे बघा, अब्दुल बसस्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. या फाटलेल्या स्वेटरमधून त्यांना सांगायचं की अब्दुल काही मोठा तालेवार, मोठा त्या ठिकाणी पैशावाला, मोठा गळगंज प्रॉपर्टीवाला नव्हता. तो अतिशय गरीब आणि सर्वसाधारण व्यक्ती होता. फाटलेलं स्वेटर अंगावर होतं. बस स्टँडवर आला, बस आली, बसमध्ये तो बसला आणि बसमध्ये बसल्याच्या नंतर खिडकीजवळ जागा पकडून त्यानं अलगद पेटी आपल्या मांडीवर ठेवली, गर्दीत कुणाचा धक्का लागू नये म्हणून. बस आली, बसमध्ये बसला, अंगात फाटकं स्वेटर होतं, पायात तशीच चप्पल होती, तसाच त्याचा सगळा पोशाख होता आणि त्या पोशाखात त्या ठिकाणी बसमध्ये चढला, बसमध्ये बसला आणि बसमध्ये बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपली ती बांगड्याची पेटी अलगद त्यानं उचलली आणि बांगड्याची पेटी अलगद उचलून त्या ठिकाणी त्यानं आपल्या मांडीवर ठेवली. कोणाचा धक्का लागला आणि ती जर फुटली तर आपण ज्याच्यासाठी चाललो आहे ते काम होणार नाही, म्हणून त्यानं बांगड्याची पेटी व्यवस्थित आपल्या मांडीवर ठेवली. पुढे बघा, लाल, हिरव्या, निळ्या रंगबिरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्यांना पाहिलं. त्या बांगड्यांकडे त्यानं कौतुकानं पाहिलं. कौतुकानं यासाठी पाहिलं की आता ह्याच बांगड्या आपण तिथल्या महिलांना भरणार आहोत आणि भरल्याच्या नंतर त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो लाख मोलाचा आहे. कारण तिथं एकही बांगड्यावाला बांगड्या भरायला जात नव्हता. आणि का जात नव्हता तर उद्या मला जर त्या बांगड्या भरताना त्या महिलांचा असणारा कुष्ठरोग मला जर त्या ठिकाणी जडला, मला जर लागला तर त्या ठिकाणी माझ्या जीवनाचं वाटोळं होईल, माझा मृत्यू होईल, मला त्रास होईल. या उद्देशानं तिथं कोणी जात नव्हतं. पण अब्दुल मात्र कोणाचाही विचार न करता तिथं जात होता, बांगड्या भरत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा लाख मोलाचा आनंद पाहत होता आणि त्याला तो आनंद अतिशय महत्त्वाचा वाटायचा आणि निस्वार्थ वृत्तीनं तो सेवा करायचा. अब्दुल पुढे बघा काय म्हणतोय, बस सुरू होताच थंड वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. बस सुरू झाली, थंड वाऱ्याचा झोत त्याला त्या ठिकाणी जाणवू लागला, थंड वारा लागू लागला, अंगावर फाटकं स्वेटर होतं. लगेच त्यानं काय केलं, अब्दुलनं मफलर कानाला घट्ट लपटून घेतला
आपल्याजवळ मफलर होता, थंडीच्या काळात आपण त्याचा वापर करत असतो. तो मफलर त्या ठिकाणी कानाला डोक्याला घट्ट लपेटून घेतला, बांधला आणि त्याला थोडीशी त्या ठिकाणी त्याला थोडा आराम मिळाला. त्याच्यानंतर पुढे काय झालं बघा, बस चालतच होती. बस जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाहून रिकामी झाली. बस आली. बस अलीकडंच तपोवन त्या ठिकाणी अमरावतीला आणखीन त्या ठिकाणी बऱ्याच दूरवर तपोवन होतं, परंतु अलीकडंच बस रिकामी झाली आणि पुढे जाते कोण कशाला. पुढे काय सांगितलंय बघा, तपोवनाकडे कोण जाते कशाला. जेमतेम 5-6 उतारू राहिले होते बसमध्ये. 4-5-6 लोक होती. तपोवनाच्या रस्त्यानं सुद्धा माणसं जायला घाबरायची, बसमधून जायला सुद्धा घाबरायची. अलीकडेच लोक उतरायची आणि दुसऱ्या रस्त्यानं निघून जायची. एवढा त्या ठिकाणी त्या कुष्ठरोग्यांबद्दल, त्या संस्थेबद्दल लोकांना भीती होती. 4-5 लोक बसमध्ये होती आणि 4-5 लोक त्या ठिकाणी बसमधून पुढे जाऊ लागली. बघा, तपोवनाच्या गोलाकार कमानीकडे अब्दुलनं त्या ठिकाणी लक्ष गेलं. गेल्या 6 महिन्यात केवढी ही फुलली आहे तिच्यावरची वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान मुलींनी एकदमच गलका केला, गोंधळ केला, गडबड केली. चुडीवाला आला. म्हणजे 6 महिन्यापूर्वी आज त्या ठिकाणी संक्रांत होती. पाठीमागे तो वटसावित्री पौर्णिमेला आला होता आणि या संक्रांतीला तो आता बांगड्या भरायला आला होता. बांगड्या भरत असताना त्या ठिकाणी पाठीमागच्या वेळी तो ज्यावेळेस आला होता त्यावेळेस त्या कमानीपाशी अगदी छोटीशी वेल होती आणि ती वेल किमान हातभर होती आणि आता हातभर वेल आता त्या ठिकाणी पूर्णपणे कमान तिनं झाकली होती. आणि त्या वेलीकडे बघून अब्दुल खाली उतरला आणि उतरल्याबरोबर त्या ठिकाणी त्या तपोवनात गेला नाही तो गेला तोच त्या ठिकाणी लहान मुलींनी गलका केला आणि त्यांना समजलं की आता चुडीवाला आलेला आहे, बांगड्यावाला आलेला आहे, आता आपल्याला बांगड्या भरायच्या आहेत. आणि तो आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा आणि नवचैतन्याचा दिवस त्या स्त्रियांच्या जीवनात अब्दुलच आणत होता आणि तो दिवस त्या ठिकाणी त्यांच्यासाठी खूप सुखाचा वाटायचा. अशा प्रकारे त्या मुलींनी गोंधळ गडबड सुरुवात केली. पुढे काय होतंय बघा, आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या रंगाच्या मला, चुडीवाला, मी तुम्हाला माझ्यासाठी आरसा आणायला सांगितला होता मागच्या वेळेस, तुम्ही आणला का? लगेच सगळ्या स्त्रिया, आपल्याला कुष्ठरोग आहे, आपला मृत्यू होणार आहे, आपल्याला फार मोठ्या वेदना आहेत, आपल्याला फार मोठा त्रास आहे, हे सगळं क्षणात त्यांना विसरलं आणि त्या विसरून त्या ठिकाणी तिथं आल्याच्या नंतर त्यांनी लगेच बांगड्या भरायला सुरुवात केली. आणि बांगड्या भरायला सुरुवात केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं त्या अब्दुल पुढे बसल्या आणि बसल्याच्या नंतर प्रत्येक स्त्री मला म्हणत होती, या लाल रंगाच्या मला, या हिरव्या रंगाच्या मला, मी तुम्हाला पाठीमागे एक वस्तू आणायला सांगितली होती, ती आणली का? अशी चर्चा सुरू झाली. आणि ही चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी अब्दुल प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होता. तो आनंद यासाठी की या प्रत्येक स्त्रीला माहिती आहे की मला कुष्ठरोग झालेला आहे, माझा मृत्यू निश्चित आहे, तरीसुद्धा त्यांना बांगड्या भरल्याच्या नंतर त्या स्त्रीच्या जीवनात जो आनंद निर्माण होत होता तो आनंद मात्र त्या ठिकाणी लाख मोलाचा होता आणि त्यासाठीच तो त्या ठिकाणी जात होता. निस्वार्थ सेवा करण्याची ही त्याची एक पद्धत आणि त्याची वृत्ती खरंच माणुसकीचं दर्शन घडवणारं या पाठात अब्दुलच्या माध्यमातून या माणुसकी दर्शन आपल्याला या ठिकाणी घडत आहे. पुढे बघा काय होतंय, आजूबाजूच्या त्या ठिकाणी गर्दी व्हायची, गोंधळ सुरू व्हायचा. प्रत्येक स्त्रीला पहिल्यांदा बांगड्या भरायच्या होत्या आणि एकमेकांना बांगड्या भरणं सुरू झालं होतं. बघा, तशा त्यांना मनपसंत बांगड्या भरणं, आपल्याला लागेल तसे बांगड्या भरणं, मला पाहिजे त्या रंगाच्या बांगड्या भरणं, हे अब्दुल त्या ठिकाणी काम करत होता. परंतु त्या कुष्ठरोगी महिलांना बांगड्या भरणं अतिशय अवघड काम होतं, पण ती कला अब्दुलनं साधली होती, ते कौशल्य अब्दुलनं साधलं होतं आणि त्या कौशल्यापोटीच त्यानं त्या ठिकाणी त्या बांगड्या भरण्याचं कामही तो अत्यंत अगदी व्यवस्थित पूर्ण पार पाडत होता. बांगड्या भरलेल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटायचा. तो आनंद त्या ठिकाणी कोणीही कधीही कशाही प्रकारे आणू शकत नव्हता, तयार करू शकत नव्हता, निर्माण करू शकत नव्हता. परंतु अब्दुल केवळ एक अतिशय कमी प्रकारची एक गोष्ट म्हणजे बांगड्या भरून तो आणत होता आणि त्या बांगड्यांच्या माध्यमातून अब्दुल त्यांच्या जीवनात तो लाख मोलाचा आनंद आणायचा. तो आनंद त्या ठिकाणी कोणीही आणू शकत नव्हतं. 2-3 तास बांगड्या भरायचा कार्यक्रम सुरू असायचा. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि उत्साहाचा त्या ठिकाणी तो एक प्रसंग असायचा. 2-3 तास तो कार्यक्रम चालायचा.
3 तास त्या ठिकाणी जवळजवळ तपोवनातील सर्व स्त्रियांना बांगड्या भरायचं काम अब्दुल करायचा आणि त्या ज्या महिला बांगड्या भरून जायच्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो लाख मोलाचा वाटायचा आणि तो आनंद कधीच कोणीच कशाच प्रकारे आणू शकत नव्हतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी अब्दुल एक जगावेगळं काम करत होता. पुढे पहा, आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद हे सगळं वातावरण तपोवनातील त्या ठिकाणी वातावरण चुडीवाला निर्माण करायचा आणि हा चुडीवाला त्या स्त्रियांसाठी देवदूत वाटायचा. देवदूत वाटायचं म्हणजे काय, देवासारखा वाटायचा, देवाचा दूत वाटायचा, देवाच्या आणि माणसाच्या मधला एक दुवा वाटायचा आणि आपल्या जीवनात खरोखर आनंद देणारा हा व्यक्ती आहे असं प्रत्येक स्त्रीला अब्दुलविषयी वाटायचं. पुढे बघा, वर्षातून 2दा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजे वटसावित्री पौर्णिमेला तो तपोवनात जायचा आणि त्या स्त्रियांना बांगड्या भरायचा आणि अब्दुलला त्या स्त्रियांना बांगड्या भरून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो दिसायचा त्यानं त्याला विलक्षण समाधान वाटायचं, आनंद वाटायचा आणि सुख वाटायचं. नव्हे तर त्याला आपल्या जीवनातच सार्थक झाल्यासारखं वाटायचं. कारण शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धनांची तपोवन ही संस्था होती. त्या संस्थेमध्ये कुष्ठरोगी महिला राहत होत्या, त्यांचं पालनपोषण ते करत होते, पण तिथं एकही बांगड्यावाला जात नव्हता. महिलांच्या जीवनातील त्या ठिकाणी सणा आणि वाराला त्या ठिकाणी असणाऱ्या बांगडी ही एक अत्यंत मोलाची आणि 16 शृंगारापैकी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो शृंगार प्रत्येक स्त्रीला आवडता असतो आणि तो शृंगार नसला तर त्या ठिकाणी ती स्त्री अपूर्ण आहे आणि ती अपूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणी त्या स्त्रीला पूर्णत्व प्राप्त करून देण्याचं काम अब्दुल करत होता आणि ते पूर्णत्व प्राप्त करून झाल्याच्या नंतर त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो लाख मोलाचा होता आणि तो वर्षातून तो अब्दुल त्यांना 2दा द्यायचा. पुढे पहा, तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहायच्या. अब्दुलही त्या ठिकाणी त्यांची वाट पाहायचा. कधी मला जायला मिळते आणि कधी त्या आईच्या, कधी त्या बहिणीच्या, कधी त्या मातेच्या, त्या जननीच्या, त्या माऊलीच्या हातात मी बांगड्या भरतोय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसतोय हे तोही वाट बघायचा, त्या स्त्रियाही वाट बघायच्या. पुढे बघा, असेच काही दिवस गेले आणि एक दिवस रघुभैया आला. असे काही दिवस निघून गेले. संक्रांतीला तो गेला होता, पाठीमागे तो वटसावित्री पौर्णिमेला गेला होता. आता पुढची वटसावित्री पौर्णिमा येणार होती आणि तो जाणार होता. असेच काही दिवस निघून गेले आणि दिवस निघून गेले. एके दिवशी त्याचा मित्र रघुभैया म्हणजे त्याचाच अब्दुलचा एक मित्र आहे. त्याचं गावात बांगड्यांचं दुकान आहे आणि रघुभैया आणि अब्दुल अतिशय जवळचे मित्र आहेत. आपल्यासारखा द्वेष किंवा ईर्ष्या किंवा राग मनात ठेवणारे हे व्यावसायिक नाहीत, तर हे व्यावसायिक अगदीच घरातल्या व्यक्तीप्रमाणे, अगदी भावाप्रमाणे वागणारे आहेत आणि ते व्यावसायिक त्या ठिकाणी दोघेही अतिशय प्रेमानं वागतात आणि बोलतात. मला यासाठी इथं सांगायचं की आपल्यासारखं जर दुसरं दुकान असेल तर आपण त्या दुकानदाराचा रागराग करत असतो, द्वेष करत असतो, पण या ठिकाणी असं झालेलं नाही. कारण रघुभैयासुद्धा आणि अब्दुलसुद्धा अतिशय चांगल्या मनाची 2 माणसं या ठिकाणी होती. पुढे बघा, एके दिवशी काय झालं, पत्र आणलं. पोस्टमननं त्या ठिकाणी रघुभैयाजवळ अब्दुलचं पत्र दिलं. ते अब्दुलला आलं होतं आणि ते डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धनांनी तपोवनातील संस्थेचे सर्वेसर्वा प्रमुख पटवर्धन साहेब यांनी अब्दुलला पत्र पाठवलं होतं. ते पत्र रघुभैयाकडे मिळालं पोस्टमनकडून आणि तो पत्र घेऊन आलेला होता. तो आता दोघांचा संवाद सुरू झालेला आहे. अब्दुल मियाँ, तपोवन से चिठ्ठी आई है आपको. आता दोघांचा संवाद सुरू झालेला आहे. तपोवनातून चिठ्ठी आलेली आहे. रघुभैया असं म्हणतोय अब्दुलला, दिखाव. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. अब्दुल म्हटला की अरे मला दाखव चिठ्ठी कोणाची आहे, कसली आहे, कुठून आली, कोणी पाठवली, का पाठवली. तर त्यावेळेस लगेच अब्दुल म्हणाला, अरे बाबा ही चिठ्ठी तर मराठीतून आहे, मग वाचून दाखव तूच. मग त्याला मराठी येत नव्हती, त्याला उर्दू यायची आणि उर्दू येत असल्यामुळे मराठी येत नसल्यामुळे तो रघुभैयाला म्हटला तूच वाचून दाखव बाबा. आणि रघुभैयानं चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. बघा, रघुभैयानं मोठ्यानं चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. चिठ्ठीत काय होतं, कसं होतं, कशा प्रकारचा संवाद होता, कोणी लिहिलं होतं, कुठून पत्र आलं होतं, का लिहिलं होतं आणि त्या पत्राचा मजकूर, त्या पत्राचा त्या ठिकाणी जो काही उतारा होता, जे काही लेखन केलं होतं ते वाचलं आणि वाचून दोन्हीही नवरा बायकोला, शन्नूलासुद्धा त्या ठिकाणी अब्दुललासुद्धा खूप आनंद झाला. आणि आनंद झाल्याच्या नंतर काय पत्र आहे ते बघा. तपोवनात होणाऱ्या स्नेहसंमेलनाच्या दिवशी प्रसंगी अब्दुलला खास सत्कार होणार होता आणि अब्दुलला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. आता बघा,
अब्दुल त्या ठिकाणी एक सर्वसामान्य बांगडी बांधणारा व्यक्ती होता. त्याला तपोवनातील स्वतः खुद्द दाजीसाहेब पटवर्धनांनी पत्र लिहून प्रमुख पाहुण्यांच्या यादीमध्ये त्याचं नाव होतं आणि त्यांना बोलवलं होतं आणि त्याचा त्या दिवशी खास सत्कार होणार होता असं पत्र होतं. आणि हे पत्र वाचून त्यातला त्या ठिकाणी उतारा वाचून त्यातली काही शब्दरचना वाचून दोन्ही नवरा बायकोला, त्या पती पत्नीला प्रचंड आनंद झाला आणि त्या आनंदापोटी त्या ठिकाणी अब्दुलच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांना पुन्हा पुन्हा, पहा मी पुढे काय वाचतोय बघा, त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिलं होतं की तू प्रमुख पाहुणा आहेस, तुझा सत्कार आहेस आणि तू फार मोठं काम केलं आहेस, त्या कामापोटी तुझा आम्ही सत्कार ठेवलेला आहे, त्यासाठी तुला यायचं होतं. 2च दिवसांनी सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता. पत्र 2च दिवस अगोदर मिळलं होतं आणि 2 दिवसांनी लगेच सत्कार समारंभाचा कार्यक्रम होणार होता. काहीही लाभणार नाही, कधीही लाभणार नाही, कशाही प्रकारे लाभणार नाही, कोणत्याच प्रकारे लाभणार नाही, कसंच लाभणार नाही असं सत्काराचं भाग्य त्याच्या वाट्याला आलं होतं. पत्र आल्यापासून तो एकच विचार करत होता, पुन्हा पुन्हा डोक्यात विचार करत होता की मी काय केलं आहे सत्कार करण्या एवढं तपोवनासाठी. म्हणजे पत्र आलं होतं, 2 दिवसांनी लगेच सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात अब्दुलला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि त्यानं काय केलं होतं त्याला प्रश्न पडला होता. मी तर बांगड्याच भरल्या होत्या, बांगड्या भरण्याचं काम काय एवढं मोठं नाही आहे आणि वर्षातून 2दाच जातो आहे आणि त्या बांगड्या भरल्याच्या पश्चात मी पैसे पण घेतो आहे, तर माझा सत्कार ठेवण्याचं कारण काय आहे, मी काय एवढं मोठं काम केलं आहे. आणि एवढ्या मोठ्या दाजीसाहेब पटवर्धन, मित्रांनो तुम्हाला यांची ओळख सांगायचं म्हटल्यास दाजीसाहेब पटवर्धन म्हणजे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन ही महाराष्ट्रातली एक महान व्यक्ती आहे की ज्यांनी पटवर्धन या म्हणजे तपोवन या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धनांनी तपोवन नावाच्या संस्थेच्या माध्यमातून हजारो कुष्ठरोगी महिलांना सांभाळलेलं आहे, त्यांची सेवा केलेली आहे. आणि जशी आपल्या त्या ठिकाणी भारतातले, महाराष्ट्रातले बाबा आमटे आणि त्यांनी अशा प्रकारच्या लोकांची सेवा केली, तशीच या व्यक्तींनीसुद्धा प्रचंड मोठं कष्ट, मोठा त्याग करून या लोकांना सांभाळण्याचं काम केलं होतं. आणि अशा महिलांच्या संस्थेमध्ये बांगड्या भरण्यासाठी कोणी येत नव्हतं, तर तिथं अब्दुल न सांगता गेला, त्या लोकांना बांगड्या भरल्या आणि त्या पोटी डॉक्टर पटवर्धनांनी त्यांना तिथं अब्दुलला सत्कारासाठी बोलवलं होतं. पण अब्दुलला पुन्हा पुन्हा वाटायचं की मी काय केलं एवढं मोठं आणि मी कशाचं काय केलं आहे, मी काहीच काम केलं नाही, एवढ्या मोठ्या सत्कारास मी पात्र झालो आहे. यासाठी तो अनेक वेळा प्रश्न पडला त्यांना की मी काहीही न करता या व्यक्तीने मला सत्कारासाठी का बोलवलं आहे, असे प्रश्न त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येऊ लागले. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुढचा पाठ आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत. धन्यवाद.